बोलू नका. बाबाची कोणतीही गोष्ट ही मुलीच्या सुखाचे मार्ग बंद करत नाही. उलट बाबा हा तिच्या आयुष्याचा पाया असतो, तिचं पाठबळ असतं. तुम्ही माझं सगळं आहात बाबा. माझं बालपण, माझ्या स्वप्नाला पंख देणारा विश्वास आणि माझ्या प्रत्येक निर्णयाच्या पाठीशी तुमचं सावलीप्रमाणे उभं असणं हे फक्त तुमच्यामुळेच आहे बाबा. तुम्ही असं म्हणालात की तुमचं अंधत्व माझ्या सुखाच्या आड येते. नाही बाबा, उलट तुमचं अंधत्व हे माझं सौभाग्य आहे. कारण त्याच्यामुळेच मी इतकी संवेदनशील आणि प्रत्येक निर्णयाच्या पाठीमागे ठाम उभे असते. लोक काय म्हणतात याला काही अर्थ नाही. खरंय, स्थळ येतात, निघून जातात, मला नकारही मिळतो. पण याचा अर्थ असा होत नाही की तुमचं अस्तित्व आणि तुमचं अंधत्व माझ्या सुखाच्या आड येते. नाही बाबा, उलट तुम्ही माझं आयुष्य उजळून टाकलेलं आहे. लेकीसाठी बापाचा स्वाभिमान आणि त्याचं माणूसपण हा मोठा अभिमान असतो बाबा. मी आज जी इथं उभी आहे ती फक्त तुमच्यामुळे, आणि तुम्ही माझ्या सोबत असता म्हणून तर मी जगाशी दोन हात करण्याची ताकद मिळू शकते. खरंय, स्थळ येऊन जातात म्हणजे याचा अर्थ फक्त एवढाच होतो की अजून ती योग्य वेळ आलेली नाही, योग्य माणूस आलेला नाही. बाबा, तुमचं अस्तित्व म्हणजे माझ्यासाठी माझा आत्मा आहे. तुम्ही असं कधीच मनात आणू नका की तुमच्यामुळे काही चुकतंय. बाबा, लेकीसाठी बापाचा स्वाभिमान तसेच बापाचा विश्वास हा महत्त्वाचा असतो, आणि माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे बाबा. तुम्हीही माझ्यावर विश्वास ठेवा. सगळं काही ठीक होईल. पण स्वतःला कधी आयुष्यात कमी समजू नका बाबा. तुम्ही असणं हाच माझ्यासाठी मोठा आशीर्वाद आहे.